प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन देवाच्या कृपेने खूप महत्त्वाचं आहे. नेहमीच देवाचं वचन महत्त्वाचं असतं, पण आध्यात्मिक वाढ होण्यासाठी आणि प्रभूची सेवा करण्यासाठी किंवा आपला अजून उपयोग देवाच्या गौरवासाठी व्हावा म्हणून आजचं वचन खूप महत्त्वाचं आहे. एकदा का हे वचन आम्हाला कळालं, आमचे जे स्वप्न आहेत प्रभूमध्ये आध्यात्मिकरित्या की कशा प्रकारे माझं प्रार्थनेचं जीवन पाहिजे किंवा कशा प्रकारे ज्याही माध्यमातून मी देवाची सेवा करेल ती कशा प्रकारे लोकांना स्पर्श केलं पाहिजे. समजतं या ठिकाणी? ओके, प्रे करूया आपण आणि मग आपलं समर्पण देवाला करूया आणि देव आपला स्पर्श करेल. प्रार्थना करूया आपण. हे पित्या परमेश्वर, तुझे आभार मानतो, येस देवा, तुला धन्यवाद म्हणतो देवा. येस अबा फादर, का देवा खरंच तू महान परमेश्वर आहे. येस लॉर्ड, तुझी योजना आम्हा सर्वांसाठी खूप चांगली आहे पित्या. येस अबा फादर, प्रभू तुझं हृदय किती मोठं किती चांगलं आहे. येस, आजच्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकांना पुन्हा एकदा कळेल पित्या येस अबा आणि आम्हा तुझा गौरव होईल. येस आमेन. हे पित्या येणारं वचन समजण्यासाठी तुझा पवित्र आत्मा आम्हा बरोबर आहे. येस, आमचं लक्ष लागू दे पित्या, आम्हा सहाय्य कर, येस, कारण हे वचन आमचं जीवन बदलेल प्रभू. येस अबा फादर. अनेक लोकांचे पुष्कळचे स्वप्न आहेत प्रभू तुझ्यामध्ये, येस, भरपूरशा गोष्टी त्यांना करायच्या, येस, ते इच्छा बाळगतात, पण अनेकदा त्या प्रकारे त्या गोष्टी घडत नाही ज्याची ते इच्छा बाळगतात. येस लॉर्ड. पण आजचं हे वचन त्यांचा आध्यात्मिक दृष्टिकोन पाहण्याचा बदलून टाकेल प्रभू. येस अबा फादर. त्यांना दाखवेल की काय काय गोष्टी त्याला करायच्या आहेत अजून, येस, जेणेकरून त्याची खरंच त्या वेळेने वाढ होईल ज्याची तो स्वप्न आणि इच्छा बाळगत आहे. येस प्रभू. आम्ही विश्वास धरतो की तू बोलणार आहे. येस तुझ्या आमेन. पवित्र नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे मी सांगेल की आम्हा प्रत्येकाची एक आध्यात्मिक इच्छा असते का देवाच्या राज्यासाठी आपण काहीतरी करावं, आणि प्रत्येक जण काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो, पण ती गोष्ट इतक्या प्रभावीरित्या होत नाही जितकी प्रभावीरित्या ती गोष्ट झाली पाहिजे. समजतंय का? आम्हा सर्वांना देवाच्या राज्यासाठी गौरवासाठी काही ना काही करायचं आहे आणि आपण काही ना काही देवाच्या राज्यासाठी करण्याचा प्रयत्न करतो. पण अशी इच्छा असते का मी जे करतोय ते त्याहीपेक्षा अधिक चांगलं झालं पाहिजे. कारण कधी कधी आपण जे करतो आणि आपल्यासमोर एखादा दुसरा व्यक्ती तीच गोष्ट करतो, तो आपल्यापेक्षा अधिक प्रभावीरित्या करतो आणि मग आपल्याला वाटतं का देवा माझ्यातून तशी आराधना का नाही होत, माझ्याकडून त्या प्रार्थनेत लोक का मोकळे होत नाही. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्यामध्ये असतात आणि आपण प्रयत्न करत असतो का माझ्यातही तेवढाच देवाला गौरव भेटला पाहिजे जितका इतरातून प्रभूचा गौरव होत आहे. समजतंय का? ज्यावेळेस एखाद्या सेवकाला पाहिलं का तो प्रार्थना करतोय, लोक पडतायत, लोक ब्लेस होत आहेत, मग वाटतं की प्रभू माझी प्रार्थना तशी झाली पाहिजे. एखादा आराधना करतो, त्या आराधनेत लोक मोकळे होऊ लागतात, आपलं वाटतं देवा मग माझ्याही आराधनेत लोक मोकळे झाले पाहिजे, लोकांना सामर्थ्य जाणवलं पाहिजे. एखादा वचन सांगतो, लोकांच्या हृदयाला ते वचन स्पर्श करतं, मग आपल्याला वाटतं मीही तसंच वचन सांगावं जे लोकांच्या हृदयाला स्पर्श केलं पाहिजे. समजतंय? येस, वाटतं का असं सर्वांना? ओके, या ठिकाणी आम्हाला हे वाटतं, पण हे कशा प्रकारे पूर्ण होईल तेच आजचं वचन परमेश्वर आम्हाला शिकवणार आहे. या ठिकाणी आजचा विषय टायटल खूप चांगला आहे, परमेश्वराला सैतानाविरुद्ध आम्हाला एक घातक शस्त्र बनवायचं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आम्हाला सैतानाविरुद्ध एक घातक शस्त्र बनवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, प्रभू म्हणला की मला तुम्हाला घातक बनवायचं. काय बनवायचंय? घातक. घातक. घातक म्हणजे कळतं ना? घातक म्हणजे डेंजर. घातक म्हणजे डेंजर. कोणासाठी? शैतानासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, आजचा टॉपिक खूप चांगला आहे, कारण देवाची इच्छा आहे कोणासाठी? आम्हासाठी. कोणासाठी? आम्हासाठी. आम्हासाठी. येस, मी काय सांगितलं, काय विषय आजचा? का परमेश्वराला आम्हाला घातक बनवायचं आहे. कोणाविरुद्ध? शैतानाविरुद्ध. कोणाची इच्छा आहे? परमेश्वराची. मग आनंद केला पाहिजे का सिरियस झालं पाहिजे? आनंद केला पाहिजे. समजतंय का? देवाला आम्हाला घातक बनवायचं आहे. असं शस्त्र आम्हाला बनवायचं आहे का जास्त सैतानावर पडेल, सैतानाचा नाहीनाट झालाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका प्रहारात कार्य झालंच पाहिजे. एका प्रहारात कार्य झालंच पाहिजे आणि देवाचा अधिक आणि अधिक गौरव महिमा त्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी इफिसकारास पत्र आपण काढू. इफिसकारास पत्र 6वा अध्याय. इफिसकारास पत्र 6वा अध्याय आणि त्याचं 10 आणि 11 वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. शैतानाच्या कपट युक्तीविरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून
देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव काय सांगतं या ठिकाणी वचन? या ठिकाणी 10वं वचन आम्हाला सांगतं, आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. त्याच्या शक्तीच्या बळामध्ये शक्तीच्या बळामध्ये सबळ सबळ व्हा. व्हा. कोणाची शक्ती? देवाचे. देवाची. कोणाची? देवाची. प्लीज रिस्पॉन्स द्या, म्हणजे मला कळेल आणि आपण फास्ट जाऊया पुढं. इथं लिहिलंय त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ सबळ व्हा. व्हा. कोणाची शक्ती? देवाची. देवाची. कोणाची शक्ती? देवाची. देवाची. त्या शक्तीमध्ये आम्हाला कसं व्हायचंय? सबळ. पुढं मागा. त्या शक्तीमध्ये आम्हाला काय व्हायचंय? सबळ. बरोबर. कोणाच्या शक्तीमध्ये? देवाच्या शक्तीमध्ये. आता देवाची शक्ती कशामध्ये आहे मी तुम्हाला पुढे सांगेल, पण इथं वचन लक्षात ठेवा. वचन काय आम्हाला सांगतं? त्याच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय का सैतानाच्या कपट युक्ती विरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे. कोणाविरुद्ध उभं राहायचंय? सैतानाविरुद्ध. कोणाविरुद्ध? सैतानाविरुद्ध. सैतानाविरुद्ध. आणि म्हणून काय शब्द वापरला आहे? का तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या. समजतंय का? जसं मी सांगितलं का प्रभूला आम्हाला एक घातक शस्त्र बनवायचंय. प्रभूला आम्हाला एक घातक शस्त्र बनवायचंय जे सैतानाविरुद्ध असं कार्य करेल का सैतानाचं सर्व कार्य नाहीनाट करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला काय पाहिजे? शस्त्र सामग्री. काय पाहिजे? शस्त्र सामग्री. वचन आहे समोर. बायबल सांगतं की आमची लढाई कोणाबरोबर आहे? सैतानाबरोबर. सैतानाबरोबर. मग त्यासाठी लढण्यासाठी आम्हाला काय पाहिजे? शस्त्र सामग्री. यस. विदाऊट शस्त्र सामग्री परिधान केल्या बिना आपण ते युद्ध जिंकू शकत नाही. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का आपण ती शस्त्र सामग्री परिधान करावी किंवा आपण ती घ्यावी, यासाठी का ज्याही वेळेस सैतानाबरोबर आपला सामना होईल त्या सामन्यामध्ये एकाच प्रहारामध्ये सैतानाचा आपण नाहीनाट केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? कोणाची इच्छा आहे? परमेश्वराची. परमेश्वराची. आणि कोणाला प्रगट करतोय तो? आपल्याला. कोणाला प्रगट करतोय? आम्हाला. म्हणून मी म्हटलं का देवाची इच्छा खूप चांगली आहे. देवाची इच्छा खूप चांगली आहे का परमेश्वर सैतानाविरुद्ध आम्हाला उभा करत आहे. त्याची इच्छा आहे का तुम्ही ते घातक शस्त्र बनावं का ज्यावेळेस तुम्ही त्याच्यासमोर उभा राहावं 100% तुझा प्रभाव त्याच्यावर पडला पाहिजे आणि त्याचं कार्य त्याच ठिकाणी संपलं पाहिजे. म्हणून मी म्हणलो का आनंद करा. आजचा विषय खूप चांगला आहे कारण देव आम्हा संगती बोलतोय, आम्हाला सांगतोय का तुला एक घातक शस्त्र बनायचं आहे. कोणाविरुद्ध? सैतानाविरुद्ध. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? इथपर्यंत समजतंय सर्वांना? आम्हाला काय बनायचंय? घातक शस्त्र. काय बनायचंय? घातक शस्त्र. बरोबर. आम्हाला शस्त्र बनायचं आहे. आम्हाला ती शस्त्र सामग्री आम्हामध्ये परिधान करायची आहे. यासाठी का त्याच्या समोर आम्ही फक्त टिकलोच नाही पाहिजे, तर त्याला आम्ही पाडून लावलं पाहिजे. आम्ही त्याच्या समोर फक्त टिकलो नाही पाहिजे, तर आम्ही काय केलं पाहिजे? त्याला पाडून लावलं पाहिजे. कोणाला? सैतानाला. सैतानाला. समजतंय? या ठिकाणी ज्या प्रकारे आज परमेश्वर त्याची इच्छा आम्हाला प्रगट करतोय. कोणाला? आम्हाला. आम्हाला. मग ही इच्छा प्रथम देव प्रगट करत नाही, याच्या अगोदरही प्रभूंनी आपली इच्छा आपल्या सेवकांना प्रगट केलेली आहे का ज्याही वेळेस त्याला वाटलं की या सैतानाचा नाहीनाट करायचा, प्रभूंनी आपली इच्छा आपल्या सेवकांना प्रगट केली आणि सैतानाचा नाहीनाट त्यांनी केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कशामध्ये वाचतोय? इफिसमध्ये. कशामध्ये? इफिसमध्ये. इफिसमध्ये. या वर्षातून देव कोणा संगती बोलतोय? आपल्यासोबत. आपल्याशी बोलतोय. बरोबर. येस. मग प्रभू हे पहिल्यांदाच बोलत नाहीये. परमेश्वर याच्या अगोदरही आत्म्यात आपल्या लोकांसंगती बोलायचा, आपल्या सेवकांसंगती बोलायचा आणि त्यांना आपली इच्छा प्रगट करायचा का तुम्ही अशा प्रकारे घातक व्यक्ती बना किंवा शस्त्र बना की तुम्ही सैतानावर पडताच त्याच्यावर प्रहार करता त्याचा नाहीनाट झाला पाहिजे. आणि त्याच्याचपैकी एक आहे दावीद. त्याच्याचपैकी एक आहे दावीद. का प्रभूची इच्छा होती का गल्ल्याचा नाहीनाट झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? कुणाचा नाहीनाट झाला पाहिजे? गल्ल्याचा. गल्ल्याचा. ही देवाची इच्छा होती का गल्ल्यात जो सैतानाचा दर्शक होता, गल्ल्यात जो सैतानाचा दर्शक होता, प्रभूची इच्छा होती का गल्ल्याचा नाहीनाट झाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभूंनी कोणाला प्रगट केलं? दावीदाला. दावीदाला ही प्रेरणा दिली का तू हा चॅलेंज ऍक्सेप्ट कर कारण मला तुला त्याच्या समोर उभं करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं सर्वांना इथपर्यंत? कुणी प्रेरणा दिली दावीदाला चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यासाठी? देवानी. कुणी? देवानी. यस. दावीदचं जर जीवन पाहिलं तर तो देवाचा भय बाळगणारा होता, देवाच्या सानिध्यात राहणारा होता. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी ऐकलं का हा व्यक्ती आम्हाला तुच्छ लेखतो, देवाचं वचन त्याला प्रेरणा देत होतं का रे हा कोण आहे तो तुम्हाला तुच्छ लेखतोय, विश्वासाने तू याला पाडू शकतो. आणि देवाच्या आत्म्याने त्याला प्रेरणा दिली, त्यांनी हे चॅलेंज
ऍक्सेप्ट केलं आणि कोणासाठी लढण्यासाठी गेला? कोणाबरोबर लढण्यासाठी गेला? गल्ल्यात सोबत. समजतं इथपर्यंत? गल्ल्यात कोणाचा दर्शक आहे? सैतानाचा. मग या ठिकाणी कोणाला लढायचंय? त्या ठिकाणी गल्ल्याताबरोबर कोणाला लढायचंय? दाविदाला. दाविदाला. मग ज्या प्रकारे प्रभू आम्हाला सांगतो का शस्त्र सामग्री घे, काय घे? शस्त्र सामग्री. मग दाविदाने नाही घेतली का? घेतली ना. घेतली. काय होती दाविदाची शस्त्र सामग्री? यस, काय होती त्याची शस्त्र सामग्री? गोफन आणि 5 गुळगुळीत दगड. गोफन. काय होती? गोफन. गोफन. आणि त्याबरोबर काय होतं? 5 गुळगुळीत दगड. 5 गुळगुळीत दगड. दगड. 5 गुळगुळीत दगड. दगड. मागच्या वेळेस आपण पाहिलं, याच्यावर आपण उपदेश घेतला का ते ओहळ कशाला दर्शवतं? पाण्याला. बायबलला. बायबलला दर्शवतं. बायबल. बायबलला. आणि मी सांगितलं का ते जे टणक दगड आहेत ते कशाला दर्शवतात? वचनाला. वचनाला. हे त्याचं एक प्रगटीकरण झालं. हे त्याचं किती प्रगटीकरण झालं? एक. एक. बायबलमधल्या याच वचनाचे अनेक प्रगटीकरण आहेत. ज्या प्रकारे मागच्या वेळेस आपण पाहिलं का ते 5 गोटे देवाच्या वचनाला दर्शवत होते आणि म्हणून आपण त्या प्रकारे तो संदेश ऐकला. याचं दुसरं एक प्रगटीकरण असं पण आहे का जर इफिसचं हेच पुस्तक जे आपण आता वाचलं 6वा अध्याय, त्याच्यामध्ये शस्त्र सामग्रीबद्दल सांगितलंय. कोणकोणती शस्त्र सामग्रीची परिधान करायला लावलेली आहे? तुम्ही वाचले का इफिस? काय काय शस्त्र सांगितलेले आहेत? कमरबंद, न्यायपणाचे उरस्तान, डोक्यामध्ये मुकुट, पायामध्ये सुवार्तेचे पदुकोण, बरोबर, हातामध्ये एक तलवार, एका हातामध्ये ढाल. समजतंय? सांगितलेत की नाही? ते पण कसलं दर्शक आहेत? जे दाविदानी 5 दगड घेतले आणि त्याच्या हातामध्ये जे गोफून होती मिळून किती झाले? 6. किती झाले? 6. आणि मग या ठिकाणी सांगितलेले 6 शस्त्र हे दोन्ही टॅली होतात. ऐकले नाही सर्वांनी तुम्ही? पहिले याच्या अगोदर उपदेश ऐकलाय का? का जे दाविदानी 5 गोटे घेतले आणि त्याच्याकडे असणारी गोफन होती मिळून किती शस्त्र झाले? सगळे 6. 5 त्यांनी ते घेतले गोटे आणि एक त्याच्याकडची गोफण. त्याचा अर्थ इफिसमध्ये जे हे वचन आहेत ते एकमेकांना काय करतात? मॅच करतात. काय करतात? मॅच करतात. म्हणजे जसं दावीद त्या ठिकाणी 5 दगड घेतो पण किती वापरतो? 1. त्याचपैकी जर बायबलमध्ये आपण हे इफिसमध्ये जे पुस्तक वाचलं त्यामध्ये आम्हाला कळतं की जे 5 हे आहेत शस्त्र ते आम्हाला वाचवण्यासाठी आहे आणि एक प्रहार करण्यासाठी आहे. हे जे मी तुम्हाला सांगतोय त्या वचनाचं दुसरं प्रगटीकरण सांगत आहे. समजतंय का? दाविदाने काय घेतलं? त्याच्यातून 5 दगड आणि संगती काय होती? गोफन. हे एक त्याचं प्रगटीकरण आहे. पण आज मी एक नवीन प्रगटीकरण जे प्रभूने मस्साठी प्रगट केलं ते नवीन प्रगटीकरण ह्याच वचनावर मी तुम्हाला देणार आहे. समजतंय का? मी या ठिकाणी का सांगितलं? कारण जर मी डायरेक्ट वचन सांगितलं असतं मग तुम्हाला वाटलं असतं का हे एक तर प्रगटीकरण आहे. यस, ते पण एक प्रगटीकरण आहे. पण आज त्या वचनाचं एक नवीन प्रगटीकरण जे प्रभूने प्रगट केलं ते प्रगटीकरण त्या वचनाचं मला तुम्हाला द्यायचं आहे. समजतंय? म्हणून आज तेच उदाहरण आहे पण त्याच्याकडे पाहण्याचा आत्मिक दृष्टिकोन वेगळा असणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? तुमचं अंतःकरण तयार आहे का घेण्यासाठी? यस, कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी तुम्हाला पहिले क्लिअर केलं. वचन एक असेल पण पाहण्याचे नेहमी वेगवेगळे दृष्टिकोन असणार आहे आणि ज्याही वेळेस जोही दृष्टिकोन देईल परमेश्वर त्या दृष्टिकोनातून तो अधिक आमचं आध्यात्मिक ज्ञान वाढवणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? पहिल्यांदा आपण त्याचा अर्थ पाहिला का ते 5 गुळगुळीत गोटे जे निवडतो ते वचनाला दर्शवतात. दुसरं प्रगटीकरण मी डीपमध्ये घेतलं नाही कारण ऑलरेडी त्याच्यावर भरपूर सेवकांनी प्रीचिंग केली का ते 5 दगड आणि ती गोफन त्या 6 प्रकारच्या शस्त्रांना दर्शवतात. त्याच्यापैकी 5 स्वतःच्या रक्षणासाठी आणि एक आक्रमणासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हे पण प्रगटीकरण पुष्कळ लोकांनी ऐकलंय. पण आज जे प्रगटीकरण मी सांगणार आहे मस्साठी ते नवीन आहे आणि माझी इच्छा आहे का तुम्हाला पण ते कळावं कारण याच कृपेने प्रभूने दिलंय का ते फक्त मस्साठी नाही तर आम्हा सर्वांसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं या ठिकाणी? मग दाविदाने किती दगड घेतले? 5. किती दगड घेतले? 5. आता 5 दगड घेतले आणि कुठे ठेवले? बाटव्यात, खिशामध्ये. कुठे ठेवले? बाटव्यामध्ये. येस, बोला. वचन वाचलंय का? मी पुन्हा घेणार नाही. 1 शमूएल 17वा अध्याय मागच्याच आपण घेतलंय. दगड ओहळातून घेतले किती? 5. कशामध्ये ठेवले? बाटव्यामध्ये. कशामध्ये ठेवले? बाटव्यामध्ये. बायबल सांगतं का बाटव्यात त्यांनी ठेवले. गल्ल्याच्या समोर तो गेला आणि जस्ट लढाईसाठी गल्ल्या त्याच्या समोर आला. त्यांनी हात टाकला आणि काय काढला? एक दगड. निवडून घेतला का बाटव्यातून? हात टाकला, जो आला तो घेतला, आक्रमण केला आणि त्याला विजयी भेटला. पुन्हा ऐका, त्याच्या पॉकेटमध्ये त्याच्या त्या बाटव्यामध्ये किती दगड होते? 5. किती होते? 5 त्यांनी साठवले. पुढे निघाला.
गल्ल्यात ज्यावेळेस आक्रमण होऊन येऊ लागला त्याच्या समोर, त्यांनी हात टाकला, हात टाकला. जो हाताला लागला तो काढला, ठेवला, आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी त्याला विजय भेटलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आता मला सांगा, गल्ल्यात दाविदानी ज्या गल्ल्यातावर आक्रमण केला, किती दगड वापरले? एक घेतले किती होते? 5. वापरला किती? 1. मग 4 कशाला घेतले एक्स्ट्रा? किती दगड घेतले? 5. वापरले किती? 1. एक्स्ट्रा किती झाले? 4. मग त्यांनी एक्स्ट्रा विनाकारण घेतले का? नाही. पण ते एक्स्ट्राच होते ना. समजतंय का? आन्सर द्या, बोला जे पण तुमच्या मनात आहे. किती दगड घेतले? 5. किती आक्रमण केले? 1. का 3 का 2? 1. एक. किती उरले? 4. एक्स्ट्रा का घेतले? त्याला कॉन्फिडन्स नव्हता का? एक काम नाही करणार तर दुसरं यूज होईल, असं होऊ शकतं का? तर्क लावू शकतो आपण. काय म्हणतील होऊ शकतं, काय म्हणतील नाही होऊ शकतं. समजतंय का? किती घेतले? 5. किती वापरला? 1. 4 पॉकेटमध्ये ठेवलं. असेच. मग 4 दगड व्यर्थ गेले का? 4 दगड कुठं गेले? तसेच राहिले. कुठं राहिले? बटव्यात. बाटव्यात. किती प्रहार केला? 1. समजतंय? प्रहार एकच केला, 4 तसेच राहिले. अनेकदा असा प्रश्न येतो की प्रभू मग त्यांनी का 4 दगड एक्स्ट्रा घेतले? एकच जर प्रहार करायचा होता तर 4ची गरज नव्हती. आणि मग नेहमी आम्हाला एकच प्रगटीकरण आठवतं, कोणतं? इफिसचं. का 4 रक्षणासाठी आणि 5 रक्षणासाठी आणि 1 आक्रमणासाठी. समजतंय का? इफिसचं पुस्तक जेव्हा आम्ही वाचतो आम्हाला तेच प्रगटीकरण आठवतं की एक जे आहे ते आक्रमण करण्यासाठी, काय? वचनाची तलवार. ती आक्रमणासाठी, बाकी सर्व स्वतःच्या संरक्षणासाठी. पण देवानी जे नवीन प्रगटीकरण केले तेच मला तुम्हाला सांगायचं आहे का त्यांनी 5 घेतले, 1 आक्रमण केलं, 4 तसेच ठेवले. प्रभू म्हणला 4 वाया नाही गेले. 4 वाया गेले नाही. कशा प्रकारे ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. ज्यावेळेस त्यांनी 1 दगड मारला, 1 दगड घेऊन कोणाला मारला? गल्ल्यातला. कुठं शिरला तो? कपाळामध्ये. येस. हात लावून बघा ही जागा कशी. हात लावून तुमचं कपाळ चेक करा की हा भाग कसा आहे आणि इमॅजिन करा का दगड त्याच्यात शिरू शकतो का? दगड हे करू शकतो, डॅमेज करू शकतो. पण काय लिहिलं त्याच्यामध्ये? शिरला. बायबल जर रीड करा, त्याच्यामध्ये लिहिलंय का दगड त्याच्यामध्ये शिरला. मग मी म्हणलं प्रभू गोळीच्या पेक्षाही अधिक पॉवर त्याचा असेल. गोळीच्या पेक्षाही अधिक पॉवर त्या दगडाचा असेल. प्रभू म्हणला गोळीनी पण त्याला कम्पेअर करू नको. त्या दगडात इतकी शक्ती होती का फक्त त्या दगडात एका दगडाची ताकद नव्हती, तर बाटव्यात जे 4 दगड होते त्याची ताकद त्या एका दगडामध्ये होती. येस आमेन. हालेलुया. हालेलुया. समजतंय का? किती दगड मारला? 1. मी म्हणलो प्रभू 4 वाया गेले का? प्रभू म्हणला नाही गेले. त्या एकामध्ये त्या एकाची ताकद आणि प्लस बाटव्यामध्ये होते जे 4 दगड त्याची ताकद त्या एका दगडामध्ये होती. 1 दगड आम्हाला दिसतो पण एका दगडात 5 दगडांचा प्रभाव होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? दगड किती मारला? 1. पण प्रभाव एका दगडाचा नव्हता. प्रभाव किती दगडाचा होता? 4, 5. समजतंय का? इंटरेस्टिंग आहे खूप. दगड किती मारला? 1. इमॅजिन केलं का प्रभू 1 दगड एवढं डॅमेज करू शकतो का? ते म्हणलं 1 नव्हता. संगतीचे 4 होते, भले ते खिशात 4 होते, पण त्या 4चा पॉवर या एकात जाऊन हा एकटा नसून हे 5 झाले. आणि म्हणून त्याच्यात एवढी ताकद आली की जर तुम्ही डिस्कवरीमध्ये पण मॅच करून पाहिलं तर टॅली होणार नाही. त्याला आत्मिक दृष्टिकोनच पाहिजे तरच ते टॅली होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून ज्या प्रकारे दाविदानी फक्त 1 दगड मारला, तो 1 नसून त्या एका दगडामध्ये 5 दगडांची ताकद होती आणि म्हणून या ठिकाणी गल्ल्यादाच्या तो बरोबर कपाळात शिरला आणि जागेवर गल्ल्यात पडला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी सांगितलं का प्रभूला आम्हाला असं घातक शस्त्र बनवायचंय का ते एका प्रहारामध्ये सैतानाला त्यांनी पाडलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? मग ज्या प्रकारे दाविदानी किती गोटे निवडले? 5. किती गोटे निवडले? 5. मग आम्हालाही या ओहळातून 5 गोटे निवडायचे आहेत. किती निवडायचे? 5. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ते 5 काय आहेत आणि ते 5 का गरजेचे आहे हे आता आपण शिकणार आणि समजणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाने किती निवडले? 5.
कशातून? ओहळातून. ओहळातून. ओहळ कशाला दर्शवतं? बायबलला. मग याच बायबलमध्ये येऊन आम्हालाही ते 5 शस्त्र निवडायचे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? 5 शस्त्र आम्हाला निवडायचे आहे. मग काय आहेत ते 5 शस्त्र? तर प्रथम शस्त्र आहे प्रार्थना. प्रथम शस्त्र आहे प्रार्थना. प्रार्थना. जे लोक ज्यांना लिहून घ्यायचं प्लीज तुम्ही नोट करू शकता. प्रथम शस्त्र प्रार्थना. कारण 1 थेसलोनिकराचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 17 वचन काय सांगतं? मी काही रेफरन्स तुम्हाला देतो, वाटलं तर लिहून घ्या. हे 5 शस्त्राबद्दल आपल्याला माहिती देतील. पहिलं शस्त्र आहे प्रार्थना. त्याचं उदाहरण आहे थेसलोनिकराचं पहिलं पुस्तक 5वा अध्याय 17 वचन. रीड कर. अखंड करा. ओके, मी तुम्हाला रेफरन्स सांगतो, लिहून घ्या फक्त. 5 शस्त्र मी तुम्हाला सांगणार आहेत कोणकोणते आहेत, कारण टॉपिक खूप मोठा आहे. टॉपिक खूप मोठा आहे, आपण फास्ट कव्हर करूया. दाविदाने किती दगड उचलले? 5. ओहळातून. आम्हालाही या पवित्र शास्त्रातून 5 गोष्टी घ्यायच्या आहेत. कारण इफिसच्या पुस्तकात 6वा अध्याय आणि 10वं वचन मध्ये वाचलं आपण, त्याच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. कोणाच्या शक्तीमध्ये? देवाची. मग प्रभूची शक्ती कशामध्ये आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि ती शक्ती म्हणजे कशामध्ये? प्रथम प्रार्थना. कशामध्ये आहे? प्रार्थना. समजतंय का? इफिस मध्ये काय वाचलं? 6वा अध्याय 10वं वचन. त्याच्या शक्तीमध्ये. कोणाच्या शक्तीमध्ये? परमेश्वराची. मग देवाची शक्ती कशामध्ये आहे आणि कशातून ती शक्ती आम्ही परिधान करू शकतो किंवा त्या शक्तीचा उपयोग करू शकतो, त्यासाठी हा फर्स्ट रेफरन्स आहे का प्रार्थना ते शस्त्र आहे का ज्याच्याद्वारे आपण सैतानावर आक्रमण करू शकतो. म्हणून 1 थेसलोनिकराचं पुस्तक मध्ये लिहिलंय की प्रार्थना अखंड करा. प्रेज द लॉर्ड. दुसरं शस्त्र आहे आराधना. दुसरं शस्त्र काय आहे? आराधना. आराधनेचा रेफरन्स आहे स्तोत्र 29 दुसरं वचन. स्तोत्र 29 दुसरं वचन हा भाव आपल्यासाठी वाचेल. परमेश्वराला त्याच्या नावाला योग्य ते गौरव द्या. पवित्रते शोभेत परमेश्वराचे भजन करा. ओके, भजन करा किंवा गौरव द्या म्हणजे काय करा? आराधना करा. समजतं? हे कोणतं शस्त्र आहे? दुसरं. तिसरं शस्त्र आहे वचन. तिसरं शस्त्र आहे वचन. पुन्हा आपण इफिसकरास पत्र 6वा अध्याय आणि 17 वचन वाचूया. इफिसकराचं पुस्तक 6वा अध्याय आणि 17 वचन. आणि तारणाचा शिवटोप घ्या आणि आत्म्याची तलवार घ्या, ती देवाचे वचने आहेत. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय आहे? तलवार. देवाची वचन काय आहे? तलवार. हे कितवं शस्त्र झालं आपलं? तिसरं. पहिलं कोणतं होतं? प्रार्थना. दुसरी आराधना. तिसरं वचन. चौथं आहे उपवास. चौथं शस्त्र आहे उपवास. योएलचं पुस्तक 1 अध्याय 14 वचन. योएलचं दुसरं पुस्तक 15 वचन. योएल 1 अध्याय 14 वचन. योएल 2 अध्याय 15 वचन. रीड कर. पवित्र उपास नेमा. लोक काय लिहिलंय? पवित्र उपास नेमा. पवित्र उपवास नेमा. पुढे काय लिहिलंय? लोकांची सभा बोलवा. वडिलांस व देशातल्या सर्व राहणाऱ्यास परमेश्वर तुमचा देव याच्या घरात एकत्र जमवा आणि परमेश्वराकडे आरोळी करा. ओके, उपवास नेमाने कुठं जमा? मंदिरामध्ये. उपवास नेमाने कुठं जमा? मंदिरामध्ये. मी पुढे एक्सप्लेन करेल, फक्त माहितीसाठी सांगतोय की ते काय सांगितलं. उपवास नेमाने कुठं जमा? मंदिरामध्ये. म्हणजे उपवास देवाच्या सहभागितेला दर्शवतो. म्हणून कितवं शस्त्र झालं? पहिलं प्रार्थना. दुसरं आराधना. तिसरं वचन. चौथं उपवास. आणि 5वं शस्त्र आहे विश्वास. योहान 11:40. येशूने तिला म्हटले, जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नाही काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशाबद्दल सांगितलंय? विश्वासाबद्दल. समजतंय? प्रभूने मला हे प्रगट केलं का ज्या प्रकारे दाविदाने ओहळातून 5 गुळगुळीत दगड घेतले, तुलाही या 5 गोष्टी ज्या आध्यात्मिक आहे. कशा आहे? आध्यात्मिक. हे तुझ्यामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्यावेळेस हे तू 5 गोष्टी आपल्यामध्ये घेशील आणि सैतानावर तू प्रहार करशील, तुझ्या एकाच प्रहारामध्ये सैतानाचं कार्य 100% त्या व्यक्तींमधून, लोकांमधून, तुझ्या विरुद्धून प्रभूच्या कृपेने संपून जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अवघड चाललंय का? किती दगड घेतले? 5 कशाला दर्शवतात? प्रार्थना, आराधना, वचन, उपवास, विश्वास. समजतंय? हे 5 परिधान करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही 5 परिधान करणार म्हणजे ज्या प्रकारे दाविदानी ते उचलून कशामध्ये ठेवलं?
बाटव्यात. त्याच प्रकारे या पाचही गोष्टी आपल्या अंतःकरणात, आपल्या हृदयात, आपल्या जीवनात घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग आज तुम्ही या पाचही गोष्टी आपल्यामध्ये घ्याल, पण ज्या वेळेस एखादी गोष्ट संकट तुमच्या समोर येईल, या पाचही पैकी जर एकही शस्त्र तुम्ही उपयोगात आणलं, ज्या प्रकारे दाविदाने एक दगड उपयोगात आणला, मग तुम्ही प्रार्थना उपयोगात आणा, किंवा फक्त आराधना करा, किंवा फक्त वचन बोला, किंवा उपवास करा, किंवा तुम्ही विश्वासाबद्दल बोला, त्या एकाच प्रहारात, एकाच माध्यमातून देवाचं कार्य 100% होईल आणि आमेन. प्रभूचा गौरव होईल. येस आमेन. समजतंय का? येस. किती पाहिजे तुमच्यात? 5. उपयोग तुमच्यावर आहे, कशाचाही करा. कारण मी पुन्हा सांगितलं, दाविदाने जस्ट दगड घेतले, निवडून घेतला का? नाही. जो हातात येईल तो घेतला. हे 5 तुम्हामध्ये घ्या, विश्वासाने कोणताही उपयोगात आणा, एकाच प्रहारात कार्य होईल आणि सैतानाचं कार्य नष्ट होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? ओके, अजून पुढे जाऊया आपण. 5 कळले, 5 शस्त्र. येस. दाविदाने किती घेतले? 5. आपल्याला किती घ्यायचे? 5. अनेकदा हे 5 शस्त्र आपल्यामध्ये सापडत नाही. वेगवेगळं आहे प्रत्येकाचं. एखाद्याला आराधना आवडती, तो अधिक वेळ दुसऱ्या गोष्टींना देत नाही, तो फक्त आराधनाच करत राहतो, त्याच्यामध्ये आराधनेचं प्रमाण अधिक सापडतं. एखाद्याला प्रार्थना आवडती, त्याचा भर अधिक प्रार्थनेवरच असतो, दुसऱ्या गोष्टी त्याच्यात सापडत नाही. एखाद्याला वचन आवडतो, तो फक्त बायबलच वाच, पुस्तकच वाच, बाकी काही गोष्टीचा प्रभाव त्याच्यावर दिसत नाही. एखाद्याला उपवास खूप जमतात, तो उपवासच करतो, बाकीकडे लक्ष नसतं. एखाद्याचा विश्वास मजबूत आहे, पण बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये नाही. एकच शस्त्र घेऊन अनेक लोक लढतात आणि त्यांच्यातून जो प्रभाव पडला पाहिजे तो प्रभाव पडत नाही. का? कारण एक दगड तुम्ही मारा, पण बाटव्यात किती पाहिजे? 4. आणि तेच आमच्यात मिसिंग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आमचं जीवन वेगळं आहे. शस्त्र किती घ्यायला लावले? 5. पण अनेकदा 5 शस्त्र आम्हाला दिसत नाही, थोडंफार प्रमाण असतं. पण बायबल सांगतं का सारखे गुळगुळीत दगड घेतले. कसे? सारखे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की वेगवेगळं प्रत्येकाचं आत्मिक लाईफ आहे. कसं? वेगवेगळं. एखाद्याला आराधनाच आवडती, त्याचं लक्ष आराधनेकडेच जास्त आहे, वचन त्याच्यात नाही. थोडंफार उपवास कधीतरी 40 डेजमध्ये केले तर केले, नाही तर नाही केले. एखाद्याला प्रार्थना आवडती, प्रार्थनाच जास्त आहे, तासन तास प्रार्थनाच आहे, वचन त्याच्यामध्ये मिसिंग आहे. करतोय प्रार्थना, कार्यच घडत नाही. एखाद्याकडे वचन खूप आहे, बाकी गोष्टी मिसिंग आहेत, वचनाचा प्रभाव पडत नाही. एक उपवास करतो, खूप उपवास करतो, रिझल्टच येत नाही. विश्वासाने खूप बोलतो, पण नेहमी त्याचा विश्वास फेलून जातो. समजतंय का? ज्या वेळेस आम्ही आध्यात्मिकरित्या दुसऱ्यांना पाहतो, एखाद्याने प्रार्थना केली आणि त्याच्या प्रार्थनेने लोक बरे होऊ लागले, त्याच्या प्रार्थनेद्वारे दुरात्मे पळून जाऊ लागले, आपलं वाटतं प्रभू काय प्रार्थना करतोय तो, माझी प्रार्थना एवढी पॉवरफुल झालीच पाहिजे. मग तो ओरडतोय, मग मी ओरडू का? मग त्यांनी काय काय त्या प्रार्थनेच्या टायमाला इन्व्हॉल्व केलं, मग मी तसं करून बघू का? नाही. त्याच्या बाटव्यात 4 गोष्टी आहेत, म्हणून त्याच्या प्रार्थनेत त्या 4चा पॉवर ऑलरेडी ॲड झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? तुम्हाला टॉपिक कळतोय का? खूप इम्पॉर्टंट आहे समजण्या ठिकाणी. का तुम्ही एकच गोष्टीत उपयोग आणतात जी तुम्हाला अधिक आवडती, पण बाकी गोष्टी तुमच्यामध्ये त्या प्रकारे नसल्यामुळं तुमच्याकडे जी गोष्ट आहे तिचा प्रभाव त्या प्रकारे पडत नाही. समजतंय का इथपर्यंत? काय सांगितलं मी? का तुमच्याकडे आहे, प्रत्येकानं वेगवेगळं या बायबलमधल्या वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. कोणाला प्रार्थना आवडती, कोणाला गाणं आवडतं, कोणाला उपवास आवडतं, कोणाला वचन आवडतं, आणि प्रत्येकजण आपल्याला जे आवडतं तेच अधिक करतो आणि त्याला वाटतं का याच्यातून अधिक कार्य व्हावं, पण ते म्हणतो का बाटव्यात 4 गोष्टी नाही आहेत, म्हणून ज्या एकातून ते कार्य झालं पाहिजे ते कार्य घडत नाही. म्हणून तुझ्यामध्ये 5 गोष्टी बॅलन्स असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? दाविदाने किती दगड उपयोगात आणला? 1. बाटव्यात किती होते? 4. सेम वे आमच्यात 5 गोष्टी असणं गरजेचं आहे. मग तुम्ही फक्त प्रार्थना करा, पण 4 गोष्टी तुमच्यामध्ये आहे, त्या एकामध्ये 4चं सामर्थ्य ॲड असेल आणि ती प्रार्थना अत्यंत प्रार्थना प्रभावी ठरणार आहे. तुम्ही कदाचित आराधना करताय, चांगलं आहे, आराधना तुमचा अधिक फोकस आहे, पण रिमेनिंग वचन, उपवास, विश्वास हे तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग त्या आराधनेतही तो पॉवर असेल का त्या आराधनेत 100% लोक मोकळे होतील. तुम्ही वचन, तुम्हाला वाटतं का नाही वचनाद्वारे मी जसं एखाद्याला वचन सांगावं तो बदललाच पाहिजे, तो जेन झालाच पाहिजे. आम्ही त्याला वचन सांगतो, पण आपण म्हणतो एवढं सांगितलं तो काही येतच नाही,
तो काही बदलतच नाही, तो काही ऐकतच नाही, म्हणजे माझा प्रभाव कुठंतरी त्याच्यावर पडत नाहीये. माझ्याकडे 4 पैकी एखादी गोष्ट मिसिंग आहे. समजतंय का? मी जाऊन याला सांगतो का चल ना प्रेयरला, चल ना इकडं, ऐकतच नाही. मग का माझा प्रभाव याच्यावर पडत नाहीये? मी तर देवाचंच सांगतोय ना, मी वचनच सांगतोय कारण देव असा आहे, देव तसा आहे, पण माझा प्रभावच याच्यावर पडत नाही. का पडत नाही? ते म्हणतो तुला सांगण्याची इच्छा चांगली, तो वचन चांगलं सांगतो, पण 4 गोष्टीपैकी काही गोष्टी त्याच्यामध्ये मिसिंग आहे. आणि म्हणून तुझ्याकडे लिमिटेड गोष्टीची शक्ती लागली. 5 आपल्यामध्ये घे, 5 कृपेला दर्शवती आणि मग तू त्याला सांग, मग तो 100% प्रार्थनेला येईल किंवा तुझं वचन त्याला 100% कळू लागल. समजतंय का? म्हणून किती गोष्टी पाहिजे आमच्याकडे? 5. मिसिंग जर काही असेल तर आम्हाला ती कमतरता भरून काढायची आहे. कारण दाविदांनी 5 घेतले, आम्हाला ही 5 गोष्टी आम्हामध्ये वाढवणं खूप गरजेचं आहे. जे तुम्हाला आवडतं आपण त्याच्यावरच जास्त भर देतो. समजतंय का? एखाद्याला गाणे आवडतात ना, तो गाणेच जास्त गातो, दुसऱ्याकडे त्याचं लक्षच नाही. एखाद्याला वचन सांगायला आवडतं का, तो वचनच चालतंय, दुसऱ्याकडे तो लक्ष देत नाही. म्हणून ते म्हणतो बॅलन्स तुझ्यामध्ये नाहीये. तुझ्यात 5 गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जसं 5 गोष्टी तुझ्यामध्ये असतील, तू एक उपयोगात आण, बघ त्या एकामध्ये रिमेनिंग 4ची पण ताकद असेल आणि त्याच्याद्वारे 100% कार्य होईल आणि प्रभूचा गौरव होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून आम्हाला 5 गोष्टी आम्हामध्ये वाढवणं गरजेचं आहे. आता मी एक एक उदाहरण घेतो आणि त्याचं महत्त्व तुम्हाला सांगतो. वेगवेगळे शस्त्र आपण पाहिले. किती? 5. पहिले शस्त्र कोणतं? प्रार्थना. प्रार्थना. प्रार्थनाबद्दल आपण बघूया की प्रार्थना कशासाठी असती. प्रार्थनेद्वारे काय होतं? प्रार्थना म्हणजे कोणासंगती बोलणं, देवासोबत बोलणं. बरोबर. प्रार्थना जसं आपण करतो, आपण कोणत्या संपर्कामध्ये येतो? देवाच्या संपर्कात येतो, प्रभू संगती आपण बोलतो. हे एक प्रार्थनेचं माध्यम झालं. दुसरा प्रार्थनेचा प्रभाव असतो की प्रार्थनेद्वारे आपण सैतानावर देखील प्रहार करू शकतो. कोणावर प्रहार करायचा? सैताना. कशावर करतो आपण? प्रार्थनेद्वारे. समजतंय का? प्रार्थनेचे उपयोग मी सांगतोय. प्रार्थनेद्वारे देवासंगती संपर्क साधता येतो, प्रार्थनेद्वारे सैतानावर हल्ला करता येतो, प्रार्थनेद्वारे जे लोक अशक्त आहेत आत्म्यामध्ये त्यांना सशक्त होण्यासाठी प्रार्थना या माध्यमाचा उपयोग करून त्याला सशक्त आपण करू शकतो. कारण पौल काय म्हणतो? मी धैर्याने बोलावं म्हणून मस्तटी काय करा? प्रार्थना करा. म्हणजे प्रार्थना इतरांना सबळ करू शकते, ताकद देऊ शकते. आणि म्हणून अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतं का त्यांची प्रार्थना खूप जास्त असते. अधिक वेळ त्यांचं लाईफ जर पाहिलं तर त्यांच्यामध्ये बाकीच्या गोष्टींना स्थान खूप कमी आहे, पण अधिक आणि अधिक वेळ कशात जातो? प्रार्थनेमध्ये. चांगली गोष्ट आहे, पण कधी कधी त्या प्रार्थनेचा तो प्रभाव पडणार नाही जो प्रभाव त्या प्रार्थनेचा पडला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये 4 गोष्टी मिसिंग किंवा कमी आहे. समजतंय का? प्रार्थना आपण करतो देवाच्या संपर्कामध्ये येण्यासाठी, प्रार्थना आपण करतो आपलं मनोगत किंवा आपल्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी, प्रार्थना आपण करतो इतरांना बंधनातून मोकळं करण्यासाठी. पण जर या 4 गोष्टी तुमच्यामध्ये नसेल तर त्या प्रार्थनेचा तो प्रभाव पडणार नाही जो प्रभाव त्या प्रार्थनेचा पडला पाहिजे. म्हणून या 4 गोष्टी तुम्हामध्ये मिसिंग नाही पाहिजे. प्रथम म्हणजे कोणती? वचन. तुम्ही प्रार्थना चांगली करता पण वचन तुमच्यामध्ये नाहीये. बायबल सांगतं तू माझमध्ये राहा व माझी वचनं तुझ्यामध्ये राहू दे, म्हणजे तुझे मागशील ते तुला मिळेल. तू प्रार्थना करतो पण तुझ्या प्रार्थनेत म्हणजे तुझ्यात वचनाची कमतरता आहे, मग तुझ्या प्रार्थनेचा जो प्रभाव पडला पाहिजे तो प्रभाव त्या प्रार्थनेचा पडणार नाही. समजतंय का? हार्ड चाललेत पॉइंट्स. प्रार्थना प्रभावी व्हावी म्हणून काय पाहिजे आम्हामध्ये? वचन. कारण वचन तुम्हाला काय देतं? ताकद. वचन काय देतं तुम्हाला? ताकद. ट्रॅफिक पोलीस जर सिव्हिल ड्रेसमध्ये असेल आपण त्याला रिस्पेक्ट देतो का? नाही. पण जर तो खाकी पॅन्ट व्हाईट शर्टवर असेल रिस्पेक्ट देतो का? नाही. ज्या प्रकारे ते कपडे त्याच्याबद्दल आपल्या मनात रिस्पेक्ट उत्पन्न करतात, सेम वे देवाचं वचन जसं आमच्यामध्ये राहून आम्ही ती प्रार्थना करतो त्या वचनात सामर्थ्य येतं, त्या वचनाचं रिस्पेक्ट होतं. समजतंय का? आम्ही जी प्रार्थना करतो आम्ही जर फक्त आपल्या बुद्धीने बोलू लागलो तर ते बोलणं प्रभावी ठरणार नाही. त्या बोलण्यात सामर्थ्य आलं पाहिजे. मग सामर्थ्य कशाद्वारे येतं? वचनाद्वारे. म्हणून जे प्रार्थना करणारे आहेत प्रार्थना तुम्ही करा, चांगली करता, पण प्लीज वचनाकडे पण अधिक लक्ष द्या. कारण प्रार्थना त्याच वेळेस प्रभावी ठरेल ज्यास तुमच्या प्रार्थनेमध्ये वचन असणार आहे.
अनेक लोकांचं मी जीवन पाहिले की ते तासन तास प्रार्थना करतात, पण वचन कोण वाचणार? वचन पण इम्पॉर्टंट आहे. जर वचन तुझ्यामध्ये असेल, तुझे प्रार्थनेत सामर्थ्य असेल, तुझी प्रार्थना पोकळ प्रार्थना नसणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं का ठिकाणी? सेकंड पॉईंट, त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट कोणती पाहिजे? आराधना. जो व्यक्ती फक्त प्रार्थना करणारा आहे त्याच्यामध्ये पहिलं काय पाहिजे? आराधना. वचन. नाही कळलं? आपण पाहिलं प्रथम पॉईंट कोणता पाहिला? प्रार्थना. काय पाहिला? प्रार्थना. मग आपण म्हणलो की प्रार्थना प्रभावी व्हावी म्हणून प्रथम त्याच्यामध्ये काय पाहिजे? वचन. हा फर्स्ट पॉईंट. आपण प्रार्थना टॉपिक घेतोय. कोणता? प्रार्थना. एखादा व्यक्ती जो फक्त प्रार्थना करतोय या विषयावर मी सांगतोय का त्याची प्रार्थना प्रभावी ठरावी म्हणून त्याच्यामध्ये रिमेनिंग 4 गोष्टी असणं गरजेचं आहे. प्रथम वचन, दुसरं आहे आराधना. काय पाहिजे? आराधना. समजा प्रार्थना करतो म्हणजे कोणा संगती बोलतो? देवासंगती. प्रार्थना करतो म्हणजे कधी कधी आपण आपले त्रास कोणाला सांगतो? देवाला सांगतो. किंवा प्रार्थना करतो आणि इतरांचे बंधन आपण काय करतो? मोकळे करतो. पण समजा तुमच्यामध्ये जर आराधनाच नाहीये, आराधना काय करते? आराधना म्हणजे प्रभूची स्तुतीच नाहीये, आराधना म्हणजे देवाच्या सामर्थ्याची घोषणा करणं. समजतंय का? आराधनाचे 2 इफेक्ट आहेत. एक कोणाला जातो? देवाला. आणि दुसरा इफेक्ट काय होतो? आपल्या मनात दैवी शांती येते. आपले विचार जे भटकलेले असतात, आपल्या मनात जे दडपण असतं ते आराधनेवर ते दडपण निघून जातं. जर तुम्ही फक्त प्रार्थना करणारे आहात, पण अनेकदा प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीकडे पहा, डोळे पाण्याने भिजलेले आहेत, चेहरा खिन्न आणि उदास आहे, आणि कोणाकडे प्रार्थना करतोय? देवाकडे. विश्वासच मिसिंग आहे तुझा. तुझं मन स्थिर नाहीये. तुझी प्रार्थना मान्य होईल का? समजतंय का? प्रार्थना करतो म्हणजे कोणा संगती बोलतोय? कोणाला घरानं सांगतोय? मग तुझ्या मनामध्ये ती दैवी शांती, तो दैवी आनंद पाहिजे का आता मी माझ्या बापाला भेटलोय, मी आता त्याला सांगतोय आता सगळं चांगलं होणार आहे. पण आराधना नाहीये म्हणून मन स्थिर नाहीये, रडून प्रार्थना आहे, खिन्न होऊन प्रार्थना आहे, चेहऱ्याचा अँगल एकदम असा निराश आणि खिन्न आहे. तुझं हृदय स्थिर नाहीये का? कारण तुझ्या आराधना मिसिंग आहे म्हणून तू अस्थिर आहे. आणि अस्थिर होऊन जर तू देवाकडे गेला, तुझ्या प्रार्थनेला विश्वास नसल्यामुळं उत्तर भेटणार नाही. समजतंय का? हार्ड गेला? लोकांच्या बोलण्याहून कळतं प्रार्थना खूप केली पण तुम्ही पण करा, तुझं मन स्थिर दिसत नाहीये. त्रास सगळ्यांना असतात, पण हृदय स्थिर पाहिजे. प्रभू आहे, प्रभूला माझी काळजी आहे, म्हणजे कळतं का आराधना ह्याच्यामध्ये मिसिंग आहे. कारण आराधना जी आहे ती हृदयाला काय करते? स्थिर करते. म्हणजे त्रास काय करतात? मन हलवतात आणि खिन्न करण्याचा प्रयत्न करतात, पण आराधना दडपण सरकवतील, मन स्थिर करते. काळजी करू नको, सगळं चांगलं होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे प्रार्थनेत अधिक वेळ घालतात, तुम्ही फक्त प्रार्थनाच नाही केली पाहिजे, प्रथम वचनाकडे आणि दुसरं आराधनेकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचं मन स्थिर नाहीये, तुमचा विश्वासच जर जागेवर नाहीये, तर तुमची बडबड तुम्हाला काही मिळून देणार नाही. समजतंय? 2 पॉईंट केले. थर्ड पॉईंट कोणता? उपवास. कोणता? उपवास. आपण प्रार्थना करतो, देवासंगती बोलतो, आपण प्रार्थना करतो आणि इतरांना मोकळं करण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा आपल्या समोर आजारी लोक येतात, कुणी भूतबाधित लोक येतात, तंत्रमंत्रांनी बाधित येतात, वेगवेगळे बंधनं असतात. म्हणजे आपलं काम आहे त्यांच्यातला अंधार काय करायचा? घालून लावायचा, दूर करायचा. त्यांच्यातला अंधार काय करायचा? दूर करायचा. त्यांच्यातला अंधार दूर करायचा म्हणून प्रथम कोण प्रकाशमय पाहिजे? आपण स्वतः. कोण प्रकाशमय पाहिजे? स्वतः. आणि आपण अधिक प्रकाशमय व्हावं म्हणून आपण अधिक कोणाच्या सानिध्यात बसलं पाहिजे? देवाच्या. आणि जसं आपण उपवास करतो, उपवास करणं म्हणजे जगाच्या दैहिक गोष्टीचा त्याग करणं आणि कोणाच्या सहवासात बसणं? देवाच्या. मग देवाच्या सहवासात ज्यावेळेस तुम्ही बसता, फॉर एक्झाम्पल सूर्याच्या खाली जाऊन तुम्ही बसले, अंग गरम नाही होणार का? होणार की नाही? देवाच्या सानिध्यात जर तुम्ही भरणार, सामर्थ्याने भरणार का तुम्ही? भरणार. आणि मग तुम्ही सामर्थ्याने भरलेले असाल, तुम्ही जर प्रार्थना करणार, तुमच्या प्रार्थनेत ते सामर्थ्य असणार का? एवढ्या लोकांमध्ये असणारा अंधार पळवण्याची ताकद तुम्हामध्ये राहणार आहे. हालेलुया. समजतंय का? इतक्या लोकांचा अंधार पळवायचा आहे. एका प्रार्थनेत तुम्ही आहे, कोणाला भूत लागले, कोणी तंत्रमंत्र आहे, कोणी व्यसनामध्ये, वेगवेगळे पिडलेले आहेत, वेगवेगळे अंधार आहेत, पण तुमच्या प्रार्थनेत तो प्रभाव पाहिजे, तुमच्यात तो प्रकाश पाहिजे का तो अंधार तुम्ही पळून लावला पाहिजे. आणि म्हणून जर उपवास तुमच्यामध्ये नाहीये तर तेवढं सामर्थ्य तुम्हामध्ये नाही. साक्ष होतील 1-2 जणाच्या, बाकी साक्ष होणार नाही का? कारण काहींचा अंधार गेला, बाकी नंतर तुझाच प्रकाश संपला म्हणून बाकीच्यांचा अंधार पळू शकला नाही.
समजतंय का? हार्ड चाललंय पण ॲक्सेप्ट करा. समजतंय का? प्रार्थना केली, आपण अंधार पळवतोय, पण सगळ्यांचा अंधार पळतो का? किती येऊन साक्षी सांगतात? 1-2 का देवाने खरंच आम्हाला स्पर्श केलं, मग बाकी का नाही मोकळे झाले प्रभू? देव म्हणतो तेवढं सामर्थ्य तू परिधान केलं पाहिजे, का अशा प्रार्थनेचा प्रभाव पडला पाहिजे त्या उपवासाद्वारे. का जास्त तू उपवास करतो एवढं तू सामर्थ्याने भरला पाहिजे का? मग किती अंधार तुझ्या समोर येऊ, तू एकटा पुरेसा पाहिजे त्या अंधाराला पळवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून तुम्हामध्ये उपवास करणं अत्यंत गरजेचं आहे. आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे प्रार्थना करतात फक्त प्रार्थनेत वेळ द्यायचा नाही, वचन वाचायला सुरुवात करायची, आराधना करायला सुरुवात करायची. आणि उपवास फक्त 40 दिवसामध्ये नाही, तर आता सतत उपवास आपल्याला एक तरी दिवस करायचा आहे. चौथी गोष्ट कोणती? विश्वास. काय पाहिजे? विश्वास. विश्वास म्हणजे काय? प्रार्थना तुम्ही केली, तुमच्यात तो दृढ विश्वास पाहिजे, कार्य झालंय, बाय फेथ रिपोर्ट चेक करून आणा. ती डेअरिंग पाहिजे. प्रार्थना केली, आजारी आले, त्रास घेऊन आले, प्रार्थना केली, काय नाही ना, 2-3दा प्रार्थनाला आणा, मग परमेश्वर करल. मग तू यासाठी म्हणतो का तो तिथं खरंच प्रार्थनेला यावा, का तुला भीती वाटते का खरंच देवाचं कार्य झालं किंवा झालं नाही? समजतंय का? प्रार्थना तर केली, पण आपल्यात ते बोलणेच नाही अजून बोलण्याचं लोकांना. चल प्रार्थना करतो जा लगेच हॉस्पिटलमध्ये ये, चेक करून बघ देवाने तुला मोकळं केलंय. तो फेथ असणं गरजेचं आहे. प्रार्थना केली ना, प्रभूला सांगितलं ना, अंधार पळवला ना, मग सांगणार कोण का तू बरा झालाय? पण तो विश्वास नाही, तो विश्वासाचा आत्मा आम्हामध्ये नाही. म्हणून ज्या प्रकारे आमची प्रार्थना प्रभावी झाली पाहिजे त्या प्रार्थनेचा प्रभाव पडत नाही. कारण आम्हामध्ये वचनाची कमतरता आहे, आम्हामध्ये आराधनाची कमतरता आहे, आम्हामध्ये उपवास नाही आहे आणि विश्वास एकदम गायब झालेला आहे. मग तुम्ही चेक करा तुमच्यात काय कोणती लेवल कमी आहे आणि का जस्ट मी प्रार्थना करतो तो इम्पॅक्ट पडत नाही आणि माझ्या प्रार्थनेतून देवाचा अधिक गौरव होत नाही. समजतंय का? कारण दाविदाने किती उपयोगात आणला? 1. पण 4 बाटव्यात असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे फक्त प्रार्थना करतात या 4ही गोष्टी तुम्हाला वाढवल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? सेकंड पॉईंट आपण घेणार आहोत आता याच्यामध्ये. पहिलं शस्त्र आपण कोणतं पाहिलं? प्रार्थना. प्रार्थनेचं डिस्क्रिप्शन कळलं. सेकंड शस्त्र आपण पाहणार आहोत, ब्रीफमध्ये हेडिंग टाका, कोणतं? आराधना. कोणतं? आराधना. पुष्कळ लोक आराधना करतात, मग वेगवेगळे कारणं आहेत. पहिलं कारण मी सांगेल, काहींचा आवाज चांगला आहे म्हणून त्यांना अधिक वेळ आराधनाच करावी हेच वाटतं. काहींना स्टेज डेअरिंग आहे. काहींना स्टेज डेअरिंग म्हणजे काय? का तुमच्यासमोर येऊन बिनधास्तली गाणे गावं ही त्यांच्या डेअरिंग आहे म्हणून त्यांना आराधना करायला आवडतं. आणि काहींना असं वाटतं की काही ना काही देवाच्यासाठी केलं पाहिजे, मग का नाही गीतच गाऊन टाकू. पण आराधना म्हणजे काय? आराधना म्हणजे एक प्रकारे देवाची स्तुती करणं आणि दुसरं मी सांगितलं की आराधना म्हणजे सामर्थ्याची घोषणा करणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ही आराधना जर व्यक्तिगत असेल तर तुम्ही देवाला तर गौरव देता, पण स्वतः कोणाला मोकळं करता? स्वतःला. आणि हीच आराधना जर तुम्ही ग्रुपमध्ये करता, चर्चमध्ये करता, मीटिंग्समध्ये करता, तुम्ही कोणाला मोकळं करता? लोकांना. समजतंय का आराधनेचा इम्पॅक्ट? एखाद्याला गीतं आवडतात, एखाद्याला वाटतं की नाही फक्त गीतं नाही, आम्हाला नंतर एकच काम करायचं. कुठं? स्वर्गात. आराधना. मग इथूनच सुरुवात करतो. चांगलं आहे, पण बाकी 4 गोष्टी त्या आराधनेत गरजेच्या आहेत, जेणेकरून तुझी आराधना त्या पॉवरफुल आराधनेसारखी होईल, ज्या आराधनेत लोक 100% मोकळे किंवा बरे होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो आराधना में छुटकारा, आराधना में छुटकारा. मग साक्ष झाल्या पाहिजेत का आराधना होती आणि माझ्यातला सर्व त्रास, टेन्शन निघून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होती का साक्ष? समजतंय का? आराधना में क्या है? छुटकारा. बोलतो की नाही आपण? मग बोलतोय तो विश्वास कुठे आहे आपला? मग त्या आराधनेत का लोक येऊन सांगत नाही का मी खूप पिडलेला होतो, मी खूप मानसिक तणावामध्ये होतो, खूप टेन्शन होतं, पण जसं मी आराधनेत आलो, मी गीतं गायले, माझं मन मोकळं झालं. साक्ष त्या प्रकारे आराधनेत दिसत नाहीये. आजकाल असं झालंय की आराधनाला एक प्रकारचा स्पिरिच्युअल पार्ट समजला जातो. म्हणजे काय? का संदेशच्या अगोदर गीतं घ्यावे लागतात. समजतंय? हा एक पार्ट नाहीये.
तर ह्या आराधनेच खरंच शक्ती आहे का? ही आराधना देवाचा गौरव करती तर करती, पण ही आराधना लोकांना मोकळं करण्यास समर्थ आहे. पण जर तो व्यक्ती फक्त गीतच गातो आणि 4 गोष्टी याच्यामध्ये मिसिंग आहे, तर त्याच्या आराधनेत त्या साक्ष त्या प्रकारे लोक मोकळे होणार नाही ज्या प्रकारे लोक मोकळे झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? मग त्याच्यामध्ये किती गोष्टी पाहिजेत? कोणामध्ये? आराधना करणाऱ्यामध्ये. आराधना जो करतोय फक्त आराधनाने केली पाहिजे, त्याच्यामध्ये अजून कोणत्या 4 गोष्टी पाहिजेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पहिलं काय पाहिजे त्याच्यामध्ये? वचन. काय पाहिजे? वचन. कारण जसं आपण आराधना करतो आपण कोणाबरोबर कोणाचे गीतं गातो? देवाचे. मग वेगवेगळ्या प्रकारचे गीतं असतात. देवाचं सामर्थ्य प्रगट करणारं, देवाचं हृदय दाखवणारं, देव किती प्रेमळ आहे हे त्या गीताच्या शब्दात काय असतं. आणि हे कोण गीत गातं? आराधना करणारा. बरोबर. जो लीड करतो त्याचं काम असतं इतरांपर्यंत त्या गाण्याच्या ज्या गाण्यांचे बोल आहेत त्याचं मर्म आहे त्यांच्या हृदयाला ते स्पर्श केलं पाहिजे. पण जर तू बायबलच वाचत नाही आणि ज्या देवाची तू गीतं गातो त्याचं महानता काय आहे, त्याचं प्रेम काय आहे, त्याचं काय सामर्थ्य काय हेच तुला माहीत नाहीये, त्या गीताला तू त्या प्रकारे गाऊ शकत नाही ज्या प्रकारे ते गायले पाहिजे. समजतंय का? गीत गायले, घेतलं एक गाणं, चाल माहितीये, गाऊन टाकले. अरे पण शब्दाचा मर्म तुला माहितीये का? समजतोय का? शब्दाचा पॉवर काय आहे त्यासाठी व्यक्तिगत त्याला ओळखणं गरजेचं आहे. मला सांगितलं एक काम करा बदल ह्या भावाबद्दल 4 शब्द बोला. मी याला ओळखत नाही आणि या ठिकाणी दुसरा भाऊ असेल ज्याला मी खूप चांगल्या प्रकारे ओळखतो, मग याच्याबद्दल सांगितलं 4 शब्द बोला, म्हणून मी काय बोलू? तो एक काम करतो, मी तुम्हाला सांगतो ते 4 शब्द सांगा. मग जे सांगल मी ते सांगणार आहो की हा भाऊ असा 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 आहे. का? कारण मला याच्याबद्दल जास्त माहिती नाही. जेवढं सांगितलं तेवढंच सांगितलं. पण जो दुसरा भाऊ आहे ज्याला मी चांगल्या प्रकारे ओळखतो, मग त्याच्याबद्दल मला वेगळं काही सांगण्याची गरज आहे का? नाही. मला कोणाची सांगायची गरज नाही. मी स्वतःहूनच आत्म्यातून त्याची स्तुती करायला काय करणार? सुरुवात करणार. कारण मला माहिती आहे व्यक्तिगत तो व्यक्ती कसा आहे. त्याच प्रकारे जसं तुम्ही गीत गाता, येशू कोण आहे, त्यांनी आम्हासाठी काय केलं, त्याच्यामध्ये आपण काय आहोत, त्याचं मर्म काय आहे हे त्या गीतातून वाहू लागतं. ते सामर्थ्य लोकांना स्पर्श करतं. पण तुम्हाला वचनच माहीत नाही, तुम्हाला देवाचं प्रेम काय आहे, देव किती सामर्थ्यवान आहे, देव किती दयाळू आहे हेच तुम्हाला माहीत नाही. म्हणून ज्या आराधनेचा पावर गेला पाहिजे तो पावर काही वाहत नाही. समजतंय का? काय मिसिंग आहे? वचन. समजतंय का? देवाचीच ओळख नाही, कोणाचे गीतं गातोय? देवाचे. समजतंय का? 4 शब्द गायले, अरे पण त्याचा अर्थ जर तुला कळला असताना समोर जे लोक आहेत त्यांना त्याच वेळेस तो शब्द स्पर्श केला असता आणि मग त्यांनी पण तेच गीत दिवसभर गायला सुरुवात केली असती. का? कारण जर गाणारा आत्म्यातून गातो तर आत्म्यातूनच समोरच्या लोकांना ते कळतं आणि मग तोही तेच गीत घेऊन दिवसभर गातो, हप्ताभर गातो. का? कारण त्यांनी गायचं म्हणून गायलं नाही, आत्म्यातून त्यांनी गायलं. होतं का असं कधी? एखादं गीत एखादं कोणतरी गाऊन टाकतं पण ते असं लागतं का 2-4 दिवस ते काही गाणं आपल्या मनातून जात नाही. मग सगळी गीतांचं का नाही होतं असं? एकच गीताचं का होतं? नाही, शब्द तसे आहेत. शब्द फक्त तसे नाही, गाणाऱ्याने पण त्या इमानदारीने त्या आत्म्यातून तुम्हाला दिलं जे तुम्हाला टच झालं. समजतंय का? हात चाललेत माझे पॉइंट? समजतंय ना? वचन मिसिंग आहे म्हणून आराधनेचा पावर लोकांना स्पर्श करत नाही. मग काय होतं? आराधना करताना आपल्याला असं वाटतं की नाही काहीतरी बोललं पाहिजे, आपण काहीतरी बोलतो, पण टच होतंय का लोकांना? कसं असतं आराधनेचा? आता फॉर्मॅट असतो वेगवेगळा. आराधनेमध्ये प्रेयर पण करावी लागते. मग आपण तर प्रेयर करतोय पण प्रेयरमध्ये तो पावर आहे का? समजतंय का? म्हणून पहिले काय पाहिजे त्याच्यामध्ये? वचन. जो आराधना करणारा आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे? वचन. आराधना पॉवरफुल व्हावी, आराधना लोकांना स्पर्श व्हावी म्हणून वचन असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला शब्दाचा अर्थ कळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्याच्यामध्ये वचन असणं गरजेचं आहे. सेकंड पॉइंट, प्रार्थना. आराधना करणाऱ्यामध्ये प्रार्थना पण असणं गरजेचं आहे. कारण आराधनामध्ये प्रार्थना हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण आराधना करता करताच आम्हाला लोकांना प्रार्थनाही करायची आहे. आराधना करता करता प्रार्थनेद्वारे लोकांना आम्हाला मोकळंही करायचं आहे. आराधना करता करता आम्हाला आमच्या मनात येणारे प्रत्येक नकारात्मक विचारांनाही आम्हाला पाडून लावायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आराधना म्हणजे फक्त गीत गाणं नाहीये. आराधनामध्ये त्या लोकांना प्रार्थना करूनही मोकळं करणं आहे.
पण अनेकदा आराधना करताना नेमकी कशी प्रार्थना करावी हेच कळत नाही. आणि मधला गॅप, एक गीत झाल्यानंतर दुसरं गीत घ्यायचं असतं, तो मधला गॅप भरून कसा काढायचा याचेही डायलॉग कधी कधी आपल्याला जमत नाही. आणि मग आपण काहीतरी डायलॉग मारून टाकतो, ते मिसमॅच होतात, ते काही जमत नाही, शॉर्ट काही बसत नाही. समजतं की मी काय म्हणतोय? प्रार्थना जर तुमच्याकडे असेल, देवासंगती संपर्क करणं, देवासंगती बोलणं हे तुम्हाला माहीत आहे, तर आराधना करताना तुम्हाला लोकांना देवासंगती संपर्क साधण्यात किंवा त्यांना घेऊन चालण्यामध्ये कठीणाई होणार नाही. पण तुमचा संपर्क देवासंगती प्रॉपर नाहीये, तर तुम्ही त्यांचा संपर्क कसा करून देणार? समजतंय का? आम्हाला लगेच कळतं गडबड झाली बरं का कुठंतरी. का? कारण प्रार्थना त्याच्यामध्ये मिसिंग आहे. कारण त्या प्रार्थनेद्वारे आलेल्या लोकांना आम्हाला मोकळं देखील करायचं आहे. त्यांना आठवण करून द्यायची का तुम्ही कोणत्या स्थानामध्ये उभे आहात, तुम्ही कोणाच्या सानिध्यामध्ये आहात, कशा प्रकारे देवाची उपस्थिती आहे, कशा प्रकारे तुम्ही बंधनातून मोकळे झालेले आहे. ही काय आहे? एक प्रकारची प्रार्थना आहे त्या लोकांसाठी, त्यांना आठवण करून देण्यासाठी का तुम्ही आता परमपवित्र स्थानामध्ये आहात. समजतंय का? यासाठी काय आली पाहिजे? प्रार्थना. काय आली पाहिजे? प्रार्थना. तुमचा कॉन्टॅक्ट असणं देवासंगती गरजेचं आहे. यासाठी का तुम्हाला ग्रुपला घेऊन देवाच्या सहभागितामध्ये बरोबर जाता येईल. आणि अनेक लोकांमध्ये प्रार्थना नावाचा पाठ 100% मिसिंग आहे. चेक करा, जितके वेळ तुम्ही गीत गाता, 1 तास 2 तास 3 तास, त्या लेवलला तुमची प्रार्थना किती वेळ? आणि म्हणून जर प्रार्थनेचं लेवल कमी असेल तर देवासंगती संपर्क वाढवा. प्रार्थनेद्वारे कशा प्रकारे इतरांना मोकळं करायचं हे तुम्ही शिका, जेणेकरून तुमची आराधना अत्यंत पॉवरफुल ठरेल आणि देवाचा गौरव त्याच्यामध्ये 100% होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आराधनेमध्ये आपण पहिला पॉईंट कोणता पाहिला? वचन. दुसरं प्रार्थना. प्रार्थना. थर्ड पॉईंट आहे उपवास. थर्ड पॉईंट आहे उपवास. बघा उपवास का गरजेचा आहे. उपवास ज्यावेळेस तुम्ही करता, तुम्ही कशापासून दूर जाता? कोणत्या गोष्टीपासून? जगिक गोष्टीपासून. येस, जगिक गोष्टी किंवा दैहिक गोष्टीपासून आपण दूर जातो. आणि कोणाच्या सानिध्यामध्ये येतो? देवाच्या. बरोबर. पुन्हा ते सांगाल की तुम्ही प्रकाशमय होता. काय होता? प्रकाशमय. प्रकाशमय. आराधना करण्यासाठी तुमचं मन, तुमचं विचार एकाग्र होणं खूप गरजेचं आहे. समजतंय? कारण तुम्ही जसं आराधना करता, आता फक्त व्यक्तिगतच नाही करत, तर तुम्ही काही ग्रुपसाठी पण आराधना करता. बरोबर. तुमची आराधना कोणाकोणासाठी आहे? एक तर व्यक्तिगत, नाहीतर ग्रुपमध्ये. समजतंय? एक तर व्यक्तिगत नाहीतर ग्रुपमध्ये. मग ही आराधना करताना तुमचे मन आणि विचार नियंत्रित होणं गरजेचं आहे. अनेकदा असं असतं, मुखातून काय चाललेत? शब्द. गीत चाललेत. काय चाललेत? गीत. हाताचे इफेक्ट पण आहेत, पण ॲट द सेम टाइम एक नकारात्मक विचार मनाशी रडत आहे. मग चालू आराधनेमध्ये एका मुखातून गीत चालले, एकीकडून निगेटिव्ह प्रश्न आहे, इकडे माइंड कन्फ्यूज आहे, हात चालू आहे, ॲट अ टाइम 2-3 क्रिया आहेत. त्या आराधनेत तुम्ही देवाच्या सहभागितेमध्ये प्रॉपर जात नाही. किंवा ज्या प्रकारे लोकांना तुम्हाला देवाच्या सानिध्यात नेलं पाहिजे तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. त्या नकारात्मक विचाराला लढणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जर तुम्ही उपवास करणारे आहात तर तुम्हाला अधिक सामर्थ्य राहील. चालू आराधना चालू आहे, गीत तुम्ही गाताय, कळतंय की अरे साऊंड भलताच वाजू राहिला, डोकं खराब होईल. काय खराब होईल? डोकं. पण आत्मा ताकद देईल, काय काळजी करू नको, सगळं ओके होईल. एकीकडे गीत चालू आहे, एकीकडे दुष्ट आत्मा म्हणतोय की नाही आता आराधना बोगस होती, पण दुसरं म्हणतो काळजी करू नको, सगळं बेस्ट होणार आहे, काळजी करू नको, सगळं येणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? ॲट अ टाइम गीत चालू आहे, ॲट अ टाइम लोकांसंगती बोलतोय, सैतान आतून बोलतोय, बघ तिकडे भलतंच चाललंय, बघ तो मॅच करत नाहीये, बघ ते कुठं चाललेलं आहे. समजतंय का? पण जर तुम्हामध्ये उपवास आहे तर ते निगेटिव्ह प्रश्न त्या चालू आराधनेमध्ये तुमच्या मानसिकतेला डिस्टर्ब करू शकत नाही. कारण उपवासाची ताकद तुम्हाला एवढं सामर्थ्य देईल का तुमचे ते निगेटिव्ह विचार तुम्ही आत्म्याद्वारे दाबून टाकताल आणि आराधनेमध्ये तुम्ही कंटिन्यू राहाल. हाड गेला का? जे आराधना करतात त्यांना कळत असेल. समजतंय का? आराधना चालू आहे, कोणासंगती संपर्क साधलाय? देवासोबत. लगेच दुष्ट आत्मा विचारात येऊन खेळ खेळायला चालू आहे. मुखातून गीत चालू, देवासंगती संपर्क आहे, सगळा इफेक्ट सगळं बरोबर आहे, पण मनात एक भलताच प्रश्न वारंवार टोचणी लावतोय, वारंवार आराधना करायला स्टॉप करतोय, वारंवार लक्ष
भटकवतोय. वारंवार जो आनंद हृदयात आहे देवाचा गौरव करण्याचा, तो आनंद हिसकून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण जर तुम्ही उपवास करणारे आहात तर तुमच्यामध्ये देवाचा प्रकाश आहे, जो प्रकाश त्यावेळेस उत्पन्न होईल आणि त्या निगेटिव्ह प्रश्नाला पूर्ण दाबून टाकेल आणि तुमच्यातला आनंद तो कायम ठेवल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? नाही तर काय होतं की आपण ग्रुपमधली आराधना केली पण आपल्याला माहित होतं की अर्ध्या आराधनेतूनच मी गायब झालो. का? कारण नंतर माझंच लक्ष आराधनेत राहिलं नाही, मी फक्त गाणे कव्हर केलेले आहे. समजतंय का? होतं का असं? आराधना चालू केली, मध्येच काहीतरी डिस्टर्बन्स झालं, मध्येच काही प्रश्न आले, मध्येच कुणी डिस्टर्ब केलं, मग बाकीचे गाणे फॉर्मॅलिटी म्हणून घेतो, तो दैवी आनंद गायब झाला केव्हाच. आता फक्त काय राहिली? फॉर्मॅलिटी. पंच होता पहिले, आवेश होता, क्वेश्चन आल्यामुळं आवेश निघून गेला. आता फक्त निपटवलं आणि काम संपून टाकलं. त्या आराधनेचा तो प्रभाव पडणार नाही, कारण तुझ्यामध्ये उपवासाची कमतरता आहे. समजतंय का? म्हणून जे आराधना करणारे आहात, प्रथम काय वाचायचं? वचन. दुसरं काय करायचं? प्रार्थना. तिसरं काय करायचं? उपवास. आणि चौथं तुम्हामध्ये पाहिजे विश्वासाचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आराधना करताना ते बोलणंच तुमच्यामध्ये पाहिजे का आता जर मी आराधनेला बसणार आहे तर मी देवाच्या संपर्कात जाऊन बसणार आहे आणि मग माझा तणाव निघून जाईल, माझं टेन्शन निघून जाईल, मी 100% मोकळा होईल आणि देवाचा आत्मा मग संगती बोलणार आहे. जर ही आराधना मी चर्चमध्ये करणार आहे, ग्रुपमध्ये करणार आहे, तर मी विश्वासाने सांगल का विश्वासाने आराधनेला उभा राहा, देव महानरित्या तुम्हाला स्पर्श करेल, ह्या आराधनेत तुम्ही मोकळं होणार आहे. ते कॉन्फिडन्सचे शब्द, ते विश्वासाचे शब्द पाहिजेत. कारण आम्हाला माहीत पाहिजे का आता वेळ देवाला भेटण्याची आलेली आहे आणि जर आम्ही त्याच्या सानिध्यात उभे राहणार आहोत, त्याच्या प्रकाशामध्ये आम्ही येणार आहोत, तर आमच्यात अंधार राहील का प्रकाश येईल? प्रकाश. मग देव म्हणतो का तो बोलण्यास, तो विश्वास कुठे तुझ्यात लोकांसंगती बोलण्याचा, का वेळ आलेली आहे मोकळं होण्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू पण पद्धत म्हणूनच गाणे घेतले. जर विश्वासाने तू केलं असतं तर त्याच वेळेस लोक म्हणले असते वचन थोडंसं नंतर घ्या, पहिले देवाचा गौरव करतो, थोड्या साक्ष सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून आराधना करणारे आहात त्या 4 गोष्टी तुम्ही करा. तुमची आराधना एवढी पॉवरफुल होईल का ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगतोय की आराधनेतच साक्ष घडतील त्या खरंच होतील आणि प्रभूचा गौरव होईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? ह्या गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणकोणते 2 पॉईंट कव्हर केले आपण? कोणते? प्रार्थना आणि आराधना. आता काय राहिलं? वचन, उपवास आणि विश्वास. देवाच्या कृपेने हा संदेश पुन्हा आपण कॅरी ऑन करू, पण मिस करू नका, कारण देवाला तुम्हाला घातक शस्त्र बनवायचं आहे. प्रार्थना करूया, उभा राहूया.